मैं तुम्हें आजादी दूंगा। छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं या महाराष्ट्रामध्ये हे स्वराज्य हिंदवी स्वराज्य स्थापन करणं ही तर श्रींची इच्छा आहे असं त्यांनी सांगितलं होतं। लोकमान्य टिळकांनी इंग्रजांना ठणकावून सांगितलं होतं, सावरकरांनी सांगितलं होतं। त्या काळामध्ये आठ ज्याला तिथं गवालिया टँकवर महात्मा गांधींनी सांगितलं होतं डू ऑर डाय। एखाद्या माणसाच्या तोंडून एखादा वाक्य सहज निघून जातं, पण तो एक मंत्र ठरतो, तो लढण्याची एक ऊर्जा ठरते। त्याच पद्धतीनं इस बार 400 पार नाही तर तुम तडी पार हा देशामध्ये एक मंत्र घुमला, एक आवाज घुमला आणि त्या पक्षप्रमुखांनी संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढला। आज त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारची विश्लेषणं केली जात आहेत, सांगितली जात आहेत। कोण कोणाचा स्ट्राईक रेट सांगतोय, स्ट्राईक रेट सांगतायत। मला वाटतं यांच्या आकडे मोड आणि काही जणांच्याकडे ग्रह खातं गेले बरेच वर्ष असल्यामुळं आकडे लावण्याजवळ त्यांचा संजय राऊत साहेब जवळचा संबंध असावा, जवळचा संबंध असावा। कोणाचा स्ट्राईक रेट काय म्हणत होतात तुम्ही? या महाराष्ट्रामध्ये 45+ तुम्ही सांगत होतात, 45+ तुम्ही सांगत होतात आणि त्याच वेळेला माझ्या पक्षप्रमुखांनी आवाज दिला, माझे किती तुझे किती हे बघितलं नाही। महाराष्ट्रातल्या 48च्या 48 लोकसभा मतदारसंघामध्ये एखादा मतदारसंघ कदाचित चुकला असेल, तो मतदारसंघ कोणाचा यापेक्षा भाजपाला तडीपार करण्याकरता सगळा मतदारसंघ जर ढवळून काढला कुणी असेल तर ते तुमचे माझे पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी काढलेला आहे। अरे शिवसेनेबरोबर तुम्ही होतात त्यावेळेला तुमचे 23 खासदार निवडून आले होते। तुम्ही आम्हाला सांगत होतात की नरेंद्र मोदींचा फोटो लावून तुम्ही 18 खासदार निवडून आलात। सभागृहामध्ये विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये मी सांगितलं होतं की 2014 पर्यंत एकाच्याही बॅनरवर नरेंद्र मोदींचा फोटो कधीही नव्हता। 2014ला ते पंतप्रधान पदाचे उमेदवार झाले आणि त्यांचा बॅनरवर फोटो आला, त्यांचा बॅनरवर फोटो आला। आज आपण कालची निवडणूक जर बघितलीत तर कालच्या निवडणुकीमध्ये मी त्यांना सांगितलं होतं की भविष्यामध्ये आम्ही तुमच्या नरेंद्र मोदींचा कधी फोटो लावणार नाही, तुम्ही आमच्या शिवसेना प्रमुखांचा फोटो लावू नका। पण आज आपण जर बघितलं असेल तर शिवसेना प्रमुख ही एक अभूत अशा प्रकारची शक्ती होती, अभूत अशा प्रकारची शक्ती होती। ज्या वेळेला कधी परकीय आक्रमण झालं असेल, कधी धार्मिक आक्रमण झालं असेल, कधी आर्थिक आक्रमण झालं असेल, कधी देशातली आर्थिक कधी उलटापालट काय घडली असेल, त्यावेळेला फक्त एकच बोट उठलं, ते म्हणजे शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचं। आणि त्यांनी सांगितलं खबरदार, खबरदार जर माझ्या देशाकडे वाकड्या नजरेनं पाहाल तर, खबरदार जर माझ्या देशातल्या देशबांधवांच्याकडे वाकड्या नजरेनं पाहाल तर। आणि त्याची दखल अख्ख्या जगाला घ्यावी लागली होती। त्याच पद्धतीनं आजकाल जर आपण बघितलं तर 48च्या 48 उमेदवारांच्या बॅनरवर 48च्या 48 भाजपा असेल, शिवसेना असेल, अजित पवार गट असेल, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने आम्ही सुद्धा असू, त्या 48च्या 48 बॅनरवर जर फोटो कोणाचा होता तर तो माझ्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंचा होता। आम्ही तुमचा फोटो लावला नव्हता, आम्ही नरेंद्र मोदींचा फोटो लावला नव्हता। अरे स्ट्राईक रेटच्या गोष्टी कोणाला शिकवताय तुम्ही? तुमचे 23 होते, तुमचे तिघांचे मिळून त्या ठिकाणी फक्त 17 निवडून आले। आमचे इंडिया आघाडीचे मिळून 30 निवडून आले। उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा स्ट्राईक रेट आहे। तुम्ही आमचे 13 खासदार चोरून नेलेत, तुम्ही आमचे 13 खासदार चोरून नेलेत। आमच्याकडे फक्त 5 राहिले, 5चे 9 उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी केले। 200चा स्ट्राईक रेट